नमस्कार मित्रांनो, घरात फिश टँक पाळणे शुभ की अशुभ? गोल्डन फिश असेल तर? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशा मत्स्यालयासाठी उत्तम. योग्य जागी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि प्रगती येते. 8-9 मासे, विशेषतः गोल्ड फिश ठेवणे शुभ. बेडरूम आणि किचनमध्ये फिश टँक टाळावे. अनेकांना घरात फिश टँक ठेवणे किंवा मासे पाळण्याचा शौक असतो. काही ठिकाणी ऑफिसमध्येही मोठा फिश टँक ठेवलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक ठेवणे हे शुभ असते की अशुभ, असा अनेकांना प्रश्न पडतो. तर आज आपण याबद्दल जाणून घ्या. वास्तुशास्त्रानुसार घरात मत्स्यालय फिश टँक ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते. तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात असे म्हटलं जाते. फिश टँक केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती निर्माण होते. पण यासाठी तुम्ही फिश टँक योग्य दिशेला ठेवणं गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार मत्स्यालयामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. तसेच हे घरामध्ये धन आणि समृद्धीचा प्रवाह वाढवण्यास मदत करते. मत्स्यालय ठेवण्यासाठी घराची उत्तर पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. उत्तर दिशेला मत्स्यालय ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होते, तसेच नवीन संधी मिळतात. जर तुम्ही पूर्वेला मत्स्यालय ठेवल्यास जीवनात आनंद आणि सकारात्मकता येते. पण फिश टँक बेडरूममध्ये ठेवणे टाळावे, ते अशुभ मानले जाते. तसेच किचनमध्येही फिश टँक ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. फिश टँकमध्ये 8 ते 9 मासे असणे शुभ मानले जाते. त्यात प्रामुख्याने गोल्ड फिश, फ्लॉवर हॉर्न आणि एंजेल फिश ठेवावेत, ते शुभ असतात. तसेच जर तुम्हाला गोल्डन फिश आवडत असतील तर 8 गोल्डन फिश आणि 1 काळा मासा ठेवावा. मत्स्यालयातील पाणी नियमितपणे बदला. मत्स्यालयाची नियमित स्वच्छता केल्याने तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. घराच्या दक्षिण दिशेला मत्स्यालय ठेवणे अशुभ मानले जाते. ज्या कुटुंबात विनाकारण तणाव किंवा भांडणे होत असतील त्यांनी गुरुवारी घराच्या पूर्व उत्तर दिशेला सोनेरी माशांचा फोटो लावावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांची सहनशक्ती वाढते आणि कौटुंबिक वाद कमी होतात. फेंगशुई शास्त्रानुसार घरात माशांचे फोटो लावल्याने घरातील सदस्यांवरील संकटे टळतात आणि आर्थिक प्रगती होते. फेंगशुईमध्ये माशांचा संबंध समृद्धीशी आहे आणि जर मासे जोडीमध्ये असतील तर ते अधिक शुभ मानले जाते. त्यामुळे घरात मासे ठेवणं शक्य नसेल तर फोटो लावावा. यामुळे उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावल्याने घरातील सदस्यांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे संकटांपासून रक्षण होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.